हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार। राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल। किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या निमित्तानं आरोग्य यंत्रणा सज्ज। शिवभक्तांना आणि पर्यटकांना आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाच्या 3 टीम तैनात। शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण। सोलापुरात शिवजयंतीच्या निमित्तानं पाळणा सोहळा। नागपुरातही महाल परिसरातल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ आकर्षक रोषणाई। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात। पवार गटाच्या याचिकेवर सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत। आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मागितलं। भाजपकडून मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा लढण्याची शक्यता। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचा 10व्या दिवशी उपोषण सुरूच। जरांगेंनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार। उद्यापासून 2 दिवस विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता। दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार असल्याची सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे आज घोषणा करण्याची शक्यता। हिम्मत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर लढा। शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून आदित्य ठाकरेंचं शिंदेंना खुला आव्हान। 2010 मध्ये एकनाथ शिंदेंचा गद्दारी करून काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न, मात्र काँग्रेसनं शिंदेंना घेतलं नाही। आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट। सुनेत्र पवारांनी निवडणूक लढवावी, मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया, तर उमेदवारीबाबत योग्य ती घोषणा करणार तटकरेंची माहिती। माहितीमध्ये इंदापूर विधानसभेचा तिढा वाढण्याची शक्यता। विधानसभेमध्ये जो मदत करेल त्यालाच लोकसभेला मदत करणार। अंकिता पाटलांची प्रतिक्रिया, तर नव्या जनरेशनला लगेच उत्तर देण्याचं कारण नाही। अजितदादांचं प्रत्युत्तर। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी हटवली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखालील समितीची कांदा निर्यातीला मंजुरी। जळगावच्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना चंदीगडचे भाजपचे महापौर मनोज सोनकर यांचा राजीनामा। निवडणुकीमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांनी इंडिया आघाडीची 8 मतं जाणीवपूर्वक अवैध ठरवल्याचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।